हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण पाहणार आहोत व्हेजिटेबल सोयाबीन पुलाव। सोयाबीन व्हेजिटेबल पुलाव बनवण्यासाठी साहित्य काय लागतं हे पाहूयात। इथे मी बारीक सोयाबीन पाण्यात भिजवून त्याचं पाणी काढून घेतलं आहे। इथे मी 2 वाट्या कोलम तांदूळ घेतला आहे। मसाल्यांमध्ये 1 चमचा बिर्याणी मसाला, अर्धा चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा घरचा मसाला आणि अर्धा चमचा हळद असं घेतला। आलं लसूण पेस्ट घेतली आहे। 1 चमचा जिरं घेतला आहे। अर्धा चमचा मोहरी घेतली आहे। खड्या मसाल्यामध्ये मी घेतला आहे दालचिनी, तमालपत्र, इलायची, लवंग आणि मिरी हे घेतलं आहे। 1 टोमॅटो घेतला आहे उभा चिरून, कढीपत्त्याची पाने आणि उभा चिरून 1 मोठा कांदा घेतला आहे। भाज्यांमध्ये मी घेतला आहे, माझ्याकडे सोललेला राजमा होता, पांढरा घेवडा पांढरा राजमा तो घेतला आहे आणि बीन्स घेतले आहेत। चवीपुरतं मीठ घेतलं आहे। हा पुलाव मी करणार आहे कुकरमध्ये। कुकर गरम झाला आहे, त्यात घालूयात आपण 4 चमचे तेल। तेल गरम झालं आहे, टाकूयात आपण खडा मसाला। एक अर्धा मिनिट खडा मसाला भाजून घ्यायचा। टाकूयात अर्धा चमचा मोहरी। मोहरी तडतडली गेली आहे छान, घालूयात आपण 1 चमचा जिरं। जिरं पण छान तडतडलं आहे। आता आपण टाकूयात कांदा आणि कढीपत्ता। कांदा छान लाल झाला आहे। आता आपण टाकूयात आलं लसूण पेस्ट। कांदा आलं लसूण पेस्ट छान भाजली गेली आहे। आता आपण टाकूयात सुके मसाले। आपण टाकूयात धुवून घेतलेल्या भाज्या। सोयाबीन टाकून घेऊयात लगेच। छान मिक्स करून घ्यायचं। आता आपण टाकूयात धुवून घेतलेला तांदूळ। अर्धा मिनिट तांदूळ छान परतून घेऊयात। लास्ट आपण टाकूया टोमॅटो। टोमॅटो मी हा शेवटच टाकते, कारण मला टोमॅटोचा गाळ आवडत नाही आणि भाज्यांमध्ये टोमॅटो घातला की भाज्या परतताना टोमॅटोचा गाळ होतो, त्यामुळे मी टोमॅटो शेवटच टाकते। छान 5 मिनिटे परतून घेऊयात आपण। दोन वाटी आपण तांदूळ घेतला होता, त्याच्या दुप्पट आपण पाणी टाकणार आहोत, म्हणजे 4 वाटी असं पाणी आपण टाकणार आहोत। पाणी टाकलं की आपण टाकूयात मीठ। कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवर 1 शिट्टी घेऊयात आणि लो फ्लेमवर 1 शिट्टी घेऊयात। भात छान शिजून जाईल। खूप छान असा सोयाबीन व्हेजिटेबल पुलाव तयार आहे। वरून टाकूयात कोथिंबीर।
खूप छान असा आपला व्हेजिटेबल सोयाबीन पुलाव तयार आहे। तर तुम्हीही नक्की करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल। आणि आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका। पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।